नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी हा ब्लॉग घेऊन आलेली आहे जिथे मी तुम्हाला सांगणार आहे की पंचामृत कसं बनवतात. हो, बऱ्याच जणांना माहिती नसतं. आता ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांना नाहीच माहिती आहे त्याच्यासाठी मी हा ब्लॉग घेऊन आलेली आहे की आपण पंचामृत कधी बनवायचं. तर सर्वात आधी म्हणजे पंचामृत कधी वापरतात. तर पंचामृत हे भगवान श्रीकृष्णांच्या स्नानासाठी, म्हणजेच त्यांचा जेव्हा आपण अभिषेक घालतो किंवा दररोजची जी स्नानसेवा असते त्यांची, तेव्हा आपण वापरतो. किंवा आपण त्यांना नैवेद्य म्हणून सुद्धा पंचामृत जे आहे ते बनवतो आणि ते त्यांच्यासमोर ठेवतो. आणि नंतर आपली सगळी यथासांग पूजा झाली की त्याच्यानंतर आपण तो प्रसाद म्हणून तो ग्रहण करतो. तर आता हे पंचामृत जे असतं ते अभिषेकासाठी सुद्धा वापरतात आणि आपण तो प्रसाद म्हणून पण घेतो आणि नैवेद्य म्हणून देवाला आपण तो अर्पण करतो. तर ते पंचामृत कसं बनवायचं त्याची कृती मी आता थोडक्यात इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला पंचामृत कसं करायचं त्याची कृती सांगते. चला तर मग. तर सगळ्यात आधी इथे आपण एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे, तो तयार ठेवलेला आहे. इथे मी घेतलेला आहे दूध. तुम्ही सगळ्याची सेम क्वांटिटीसुद्धा घेऊ शकता. इथे मी दूध घेतलेला आहे आणि हे आहे मध, ही आहे साखर, हे आहे दही आणि हे आहे तूप, साजूक तूप. आणि जर तुम्ही कृष्ण भगवानांसाठी हे पंचामृत बनवत असाल ना, तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे तुलसीदल, म्हणजे तुळस जी असते ना तिची पानं काही घ्यायची असतात. ठीक आहे. तर ती पण त्याच्यामध्ये समाविष्ट करायची असतात. कारण जेव्हा भगवान श्रीकृष्णांना तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवता किंवा त्यांची कुठलीही सेवा असते ना, तेव्हा त्याच्यामध्ये तुळशीचं म्हणजे पान जे असतं ना ते वाहणं खूप जरुरी असतं. म्हणजे आपण जर घंटी पण वाजवत असू ना जेव्हा श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये, त्या घंटीला पण तुळशीचा स्पर्श झालाच पाहिजे. तर त्यामुळे तुळस ही खूप मेन आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आता मी इथे दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे दही, नंतर आपण ॲड करणार आहोत तूप, त्यानंतर आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये साखर आणि मध. आणि आता हे सर्व एकत्र असं छानपैकी मिक्स करायचं आहे. बघा, हे आता आपलं पंचामृत जे आहे ना ते बनवून रेडी झालेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि आता बघा, तुम्ही जेव्हा भगवान शंकरांचा जेव्हा अभिषेक करता ना पंचामृतानी, तेव्हा याच्यामध्ये तुळशीचा वापर नाही करायचा. कारण भगवान शिवांच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे. ठीक आहे. म्हणजे ती तुळस वापरत नाहीत. पण जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये पंचामृत वापरत असाल, म्हणजे नैवेद्य दाखवताना किंवा स्नानासाठी त्यांच्या म्हणजे अभिषेक घालताना, तर त्यामध्ये आपण तुळस जी आहे ना ती नक्कीच घालावी. तर आपण आता इथे तुळस इथे यामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे कसं आहे, हे जे पंचामृत आहे ना ते भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण हे नक्कीच स्वीकार करतात. कारण तुळस असेल तरच कुठलाही नैवेद्य भगवान विष्णू किंवा जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वीकार करतात. त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या तुलसी मातेचं. तर तुळशीची पानं यामध्ये ॲड करायची आहेत आणि आपलं पंचामृत जे आहे ते श्रीकृष्णांच्या सेवेसाठी जे आहे ते बनून तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आपले श्रीकृष्ण आहेत आणि यांचं नाव केशव आहे बरं का. केशव आहेत हे इथे माझे श्रीकृष्ण जे आहेत ते विराजमान आहेत. तर आता आपण यांना स्नान घालणार आहोत. तर अभिषेक म्हणतात त्याला. आणि अभिषेकाच्या वेळी आपण पंचामृताचा वापरही करतो. म्हणजे अभिषेक पण घालताना आपण पंचामृतचा वापर करतो
आणि नैवेद्य दाखवताना सुद्धा पंचामृताचा वापर केला जातो. तर आपण यांचं आता स्नान घालूया. या आहेत राधाराणी. राधाराणींचं पण अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीकृष्ण पूजेत कधीही श्रीकृष्णाची एकट्याची पूजा करायची नसते, ठीक आहे. तर त्यांची शक्ती म्हणजेच राधाराणी आहे, तिचं देखील इथे स्थान असावलंच असतं. त्याच्या खाली म्हणजे राधाराणी ही जी सुपारी असते ना, तिला आपण राधाराणी मानायचं आहे. आणि ती जी सुपारी असते ही लक्ष्मी स्वरूप आणि राधाराणीचं स्वरूप असतं. त्यामुळे त्या सुपारीच्या खाली एक नाणं ठेवायचं आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, म्हणजेच ती लक्ष्मी असते. आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची. सुपारी म्हणजेच आपली राधाराणी, ठीक आहे. तर दोघांची एकत्र सेवा करायची असते कधीही. तर हे आपले ठाकूरजी आहे, त्यांना ठाकूरजी पण म्हणतात. केशव त्यांचं नाव आहे. आणि आता हे श्रीकृष्णाची मी आता हे म्हणजे अभिषेक करणार आहे पंचामृताने. तर इथे तुम्ही बघू शकता, हे मी गोपीचंदन घेतलेलं आहे. गोपीचंदन घ्यायचं आहे आणि स्वस्तिक बनवायचं आहे. आता ज्या पात्रामध्ये तुम्ही स्नान घालणार आहात ना केशवांना, म्हणजे आपल्या श्रीकृष्णांना, त्या पात्राला आपण इथे स्वस्तिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. स्वस्तिक काढून घेतलंय. त्यानंतर थोडीशी पुष्प. आता हे पाकळ्या मी याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या अशा पसरवते, त्यामुळे छान असं त्यांना पण असं खूप छान मजा येईल है ना स्नान घालताना. कारण ते बालक आहेत ना, छोटे बेबी आहेत, ते बाळकृष्ण आहेत ते. त्यामुळे त्यांना असं पुष्प वगैरे, काही जण खेळणी पण आणतात, ते जे म्हणजे मोठं त्यांच्याकडे स्विमिंग पूल टाईपचं असतं, तर त्याच्यामध्ये त्या मोठे मोठे ठाकूर जे असतात ना, त्यांना त्याच्यामध्ये स्नान घालतात. तर ते लोक टॉईज पण ठेवतात. तर आपले आपले भाव आहेत, म्हणजे कसं तुम्हाला करायचं आहे त्यांचं स्नान तसं करू शकता. आता बघा, आता आपले श्रीकृष्ण भगवान इथे विराजमान झालेले आहेत. आणि जेव्हा पण तुम्ही स्नान घालता ना, तेव्हा पूर्णपणे त्यांचा म्हणजे काय म्हणतात त्याला, निर्वस्त्र करून नाही घालायचं कधी पण. आता हे माझे जे आहेत श्रीकृष्ण भगवान, ते आहेत 0 नंबरचे. तर त्यांना छोटीशी धोती किंवा असं काही मिळत नाही, म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे सध्या आपल्याकडे तरी. मग तुम्ही असं कॉटनचं थोडंसं असं लंगोट टाईपचं त्यांना घालू शकता. म्हणजे आहे त्यांच्याकडे वस्त्र आहे, त्यांना वस्त्र परिधान केल्यासारखं करायचं आहे, ठीक आहे. आता पुढे काय करायचं, तर तुमच्याकडे चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता चंदन माझ्याकडे हे आहे बघा, गोपीचंदन. मी गेलेली पंढरपूरला जेव्हा मी गेलेली ना, तेव्हा तिथून मी हे गोपीचंदन आणलेलं. तर हे मोस्टली मी वापरते, किंवा ती आपली गंधगोळी असते ती पण वापरली जाते. आपलं जे चंदन असतं ना, जे लाकडाचं, ते पण आपण उगाळून लावलं तरीही चालतं. म्हणजे आता तुम्हाला जे यथाशक्ती जे पॉसिबल आहे ते तुम्ही करू शकता. आता आपण काय करायचं, आता यावेळी आता तुम्ही चंदन जे आहे ना, आता हे चंदनसुद्धा त्यांना लावू शकता, ठीक आहे. तर मी सध्या तरी आता हे व्हिडिओसाठी आहे म्हणून मी त्यांना फक्त इथे एक टिळा लावते चंदनाचा. आता इथे टिळा लावलेला आहे. पण आजचा जो मेन जो टॉपिक आहे तो आहे पंचामृताचा. त्यामुळे आज त्यांना आपण फक्त पंचामृत स्नान घालणार आहोत, म्हणून मी खाली स्वस्तिक जे आहे ना ते चंदनाचं केलेलं आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल कधी, म्हणजे श्रीकृष्णाचा जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक जेव्हा घालतात तेव्हा त्यांना नेहमी लोणी भरवलं जातं. म्हणजेच काय, तर ती जी आपली स्नानसेवा जी असते ती करताना देवांना म्हणजे कदाचित भूक लागली असेल, आपल्या मनातले जे भाव असतात. आता हे ते बालक आहेत, हे आपले श्रीकृष्ण म्हणजे काय आहेत, ते बालस्वरूपातले आहेत. त्यामुळे त्यांना आंघोळ करताना पण भूक लागू शकते, हो की नाही. तर तुम्ही मोठमोठ्या देवळातसुद्धा बघितलं असेल, जेव्हा स्नान घातलं जातं तेव्हा त्यांना लोणी लावलं जातं, म्हणजे त्यांच्या मुखाला, ठीक आहे. तर तसंही करू शकता, किंवा तुम्ही हे करू शकता, ड्रायफ्रूट्स ठेवू शकता, द्राक्ष ठेवू शकता त्यांच्यासमोर. तर आता सध्या मी त्यांना पंचामृत जे आहे ना आपण जे बनवलेलं आहे ते मी खाऊ घालणार आहे, आणि त्याच्यानंतर त्यानेच आपण त्यांना
स्नानसुद्धा म्हणजेच त्यांचा अभिषेकसुद्धा करणार आहोत. तर पंचामृत जे आहे ते आपण तुलसी दलासहित त्यांना देऊया. म्हणजे कसं स्नान करता करता त्यांना भूक लागणार नाही आणि ते म्हणजे त्यांचं पोट भरलेलं असेल. ठीक आहे. नैवेद्यम समर्पयामी. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नारायणाय नमः. ठीक आहे. कुठल्याही सेवेची सुरुवात करताना आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो. दिव्यानी आपण त्यांना ओवाळूया. आणि आता धूप दाखवायचा आहे. म्हणजे कसं आहे, धूपाचा सुगंध जो असतो ना तो पण राहतो त्यांचं स्नान होईपर्यंत. तर आता काही तुलसीपत्र मी आणलेली आहेत, ती इथे वाहायची आहेत. कारण कुठल्याही सेवेमध्ये भगवान विष्णूंच्या, श्रीकृष्णाच्या कुठल्याही सेवेमध्ये तुळशीची पत्र ही असावीच लागतात. ठीक आहे. तर तुलसीपत्र आपण इथे वाहिलेलं आहे. आणि आता आपण पंचामृताने, आता इथे मी पंचामृत जे आपण केलेलं आहे त्याच्यात मी तुळशीचं पान टाकलेलं आहे आणि पंचामृताने आपण यांना अभिषेक घालणार आहोत. ठीक आहे. तर ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नारायणाय नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक अवयवावरती त्यांना हे जे पंचामृत आहे ते वाहायचं आहे तुलसी माता सहित. ठीक आहे. त्यांचे मागचे जे पाय आहेत त्यांना पण आपण अभिषेक घालणार आहोत. आणि अभिषेक घालताना सतत मंत्रोच्चार करत राहायचा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा राधे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भव्यहरं सर्वलोकैकनाथम्. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि जेव्हा तुम्ही अन्नस्नान करत असता तेव्हा महालक्ष्मींचा आणि राधाराणीचा उच्चार हा केलाच पाहिजे, कारण त्या त्यांच्या शक्ती आहेत. ठीक आहे. राधाराणी की जय. जय श्री राधे. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर आपल्याला हे म्हणजे कसं आहे, आपण हे स्नान घालतोय ना त्यांना, तर पूर्ण असं स्नान घातल्यासारखंच करायचं आहे त्यांना. बघा किती कोमल आहेत ना आपले श्रीकृष्ण. हे बालक आहेत, हे बालस्वरूप आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांना एकदम हळुवार हाताने असं स्नान घालायचं आहे. त्यांचे छोटे छोटे हात जे आहेत ना त्यांना हळूच असं एकदम मस्तपैकी छानपैकी आंघोळ घालायची आहे त्यांना. ठीक आहे. आणि मनात एकदम छान असे भाव ठेवायचे आहेत की आपण प्रत्यक्ष विष्णू भगवानांच्या स्वरूपाला म्हणजेच श्रीकृष्णांना आपण स्नान घालत आहोत. ते भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. तर खरोखर आपण खूप नशीबवान आहोत हेच मनामध्ये ठेवायचं आहे.
आणि आपण त्यांची सेवा करायची आहे. आणि सेवा करताना म्हणजेच त्यांचा नाम जाप करायचा आहे. तुम्ही यांच्या कुठल्याही स्वरूपातलं नामस्मरण करू शकता. म्हणजे तुम्ही भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे म्हणून श्रीकृष्णांचंच नाव घ्यायचं असं नाही आहे. तुम्ही विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं सुद्धा बोलू शकता. किंवा राम कृष्ण हरी जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय सीता मैया हे सुद्धा तुम्ही बोलू शकता. भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवताराचं तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी तुम्ही शिवशंकरांचं नाव जरी घेतलं भगवान विष्णूंची पूजा करताना तरीही चालेल, कारण हरी आणि हर हे एकच आहेत, ते एकमेकांचे आराध्य आहेत. त्यामुळे तुम्ही कधी पण त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही असं समजू नका की श्रीकृष्ण वेगळे आहेत, भगवान शंकर वेगळे आहेत. नाही, हरी आणि हर एकच आहेत आणि ते एकमेकांचे आराध्य आहेत. ठीक आहे, तर त्यांना तुम्ही बघा कधी पण आपण भगवान शंकरांच्या पिंडीवरती हे बेलपत्र वाहतो तर त्याच्यावरती राम हे नाव लिहिलेलं असतं बेलपत्रावर. कारण ते त्यांचे आराध्य आहेत आणि राम हे नाव शिवशंकरांना खूप प्रिय आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची जेव्हा तुम्ही सेवा करता, त्यांचं स्नान घालता किंवा कुठलीही सेवा करता तेव्हा शिवशंकरांचं ध्यान जर तुम्ही करत असाल तर तेही करणं योग्यच आहे. ठीक आहे, तर आपण आता जलाभिषेक करूया. तर इथे मी शंख घेतलेला आहे, शंखानेच त्यांना जल अर्पण करायचं आहे. शंखामध्ये पाणी आहे, त्याच्यावरती तुळशी घेतलेला आहे, कारण तुळशीचा स्पर्श झाल्याशिवाय कुठलीच सेवा ग्राह्य धरली जात नाही. ठीक आहे, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण जे काही वापरतोय त्याला तुळशी मातेचा स्पर्श होणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तुम्ही तुळस अशी वरती ठेवा आणि बोलायचं आहे. ह्याच्यामध्ये जल ऑलरेडी भरलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि इथे मी हे जल घेतलेलं आहे, अजून ते आपण ॲड करणार आहोत कारण त्यांना स्नान घालायचं आहे ना. तर हे जल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र ॲड केलेलं आहे आणि यामध्ये थोडं गंगाजल आहे, थोडं गुलाबजल वाहिलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही हे करू शकता. आणि शंख जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तो दक्षिणावर्ती शंख असला पाहिजे. आणि जर समजा तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुमच्याकडे साधा जो कुठलाही शंख असेल त्याला तुम्ही दक्षिणावर्ती शंख असं मानूनच त्यांची पूजा करायची आहे. त्यांना म्हणायचं, आपली मानसपूजा पण असते. मानसपूजेमध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगू शकता की बाबा हे माझ्याकडे जे शंख अवेलेबल आहे ते दक्षिणावर्ती शंख आहे असं मानूनच मी तुझी सेवा करत आहे. तर ती गोड मानून घे. यथाशक्ती आम्ही जी सेवा करतोय ती, हे परमात्म्या, हे जगतपालका, हे तारणहार, हे प्रभू, तुम्ही माझी सेवा जी आहे ती स्वीकार करून घ्या, अशी गोड प्रार्थना करायची आहे. बघा तुमचं देव नक्कीच ऐकेल. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण पाणी पुन्हा घेऊया आणि पुढची स्नान जी आहे ती सेवा करूया. स्नान घालताना सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंचा मंत्र म्हणू शकता. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. आता बघा आमची स्नान झालेलं आहे, म्हणजेच पंचामृताचा अभिषेक झालेला आहे. तर आता आपण आहे ना यांचं म्हणतात ना अंग पुसणार आहोत. तर हे बालक आहेत, हे खूप सौम्य आहेत, त्याच्यामुळे आपण कुठलाही रुमाल किंवा टॉवेल वापरणार नाही आहोत. तर हे असं कॉटन घ्यायचं आहे, म्हणजेच कापूस घ्यायचा आहे. कापसाने हळूहळू त्यांचं अंग जे आहे ते छानपैकी असं पुसून काढायचं आहे. कारण आपल्या मनातले जे भाव आहेत ना ते आपण इथे दाखवतोय की आपले जे भगवान विष्णू आहेत, जे श्रीकृष्ण स्वरूप आपण त्यांचं इथे पूजन करतोय त्याचं, तर ते खूप मऊ आहेत, म्हणजे खूप कोमल आहेत. ठीक आहे, तर त्यांना असं ते खरखरी टॉवेल किंवा रुमाल अशानी कधीच पुसायचं नाही. त्यांचं अगदी कोमल अशा कॉटननी किंवा
कापसाने त्यांचं आपण अंग स्वच्छ पुसून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर दोन्ही कानामध्ये 3 वेळा फुंकर मारायची आहे, कारण अंघोळ करताना पाणी कानात जातं ना, तर त्याच्यामुळे त्यांना कानामध्ये फुंकर मारायची. तर हे बघा, यांना आपण आता वस्त्र घातलेलं आहे. जे आपले श्रीकृष्ण आहेत किंवा भगवान विष्णू आहे, त्यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे हे जे वस्त्र मी घातलेलं आहे ते पिवळ्या रंगाचं आहे. किती सुंदर दिसत आहेत ना आपले प्रभू, वा. तर बघा, यांना वस्त्रसेवा पण झालेली आहे, वस्त्र परिधान केलेलं आहे त्यांनी. खूप सुंदर दिसत आहेत, खूप म्हणजे खूप सुंदर दिसत आहेत आपले प्रभू. तर आपण इथे त्यांना बसवलेलं आहे. तर हा त्यांचा खरं तर बेड आहे. आता ते बेडवरती बसलेले आहेत, छान दिसत आहेत ना. इथे मागे त्यांची राधेकृष्णांची एक प्रतिमा ठेवलेली आहे. लोड आहेत, उशी आहे, त्यांना आराम करायला एकदम छान आहे. मोरपंखाचाच त्यांचा बेड आहे. इथे बासरी आणलेली आहे मी. मी जेव्हा पंढरपूरला गेलेली ना, तेव्हाच मी बासरी आणलेली. तर ही बासरीसुद्धा मी इथे ठेवलेली आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा एक छोटी बासरीच आहे. तर त्यांना आपण ती पण अर्पण करूया. हे बघा. आणि आता त्यांना आपण चंदन लावायचं आहे. कपाळावर नेहमी चंदन असलंच पाहिजे. ठीक आहे. आणि चंदन लावल्यानंतर त्यावर छोटंसं तुलसीपत्र ठेवायचं आहे त्यांच्या माथ्यावर. आपण बासरी इथे ठेवूया अशी, कारण आता मुकुट पण मी घालणार आहे ना त्यांना. आणि तुलसीपत्र जेव्हा तुम्ही ठेवाल त्याच्यानंतर वरती मुकुट त्यांना घालायचं आहे. हे आहे. वा, किती सुंदर दिसत आहेत. येलो कलर तर खूपच सुंदर दिसतोय. आणि पुन्हा त्यांना तुलसीपत्र अर्पण करायचं आहे. जी बासरी असते ना, त्याला पण तुलसीपत्र अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये पण तुलसीपत्र म्हणजे ॲड करायचं आहे. आणि असं आपण त्यांना हे जे आहे ना अत्तर, ते लावणार आहोत. कस्तुरीचं आहे. तुम्ही खसचं पण मिळतं, कस्तुरी मिळते, मोगरा, गुलाब, हे सगळे तुम्ही त्यांना अत्तर जे आहे ते लावू शकता. खूप छान आहे. आणि डायरेक्ट मी त्यांना स्किनवरती नाही लावत, कारण आपले जे प्रभू आहेत ते खूप कोमल आहेत, ते छोटे बेबी आहेत ना, मग त्यांना डायरेक्ट स्किनवरती कधीच अत्तर लावायचं नाही. त्यांना वस्त्र जे आपण परिधान करतो ना, त्याच्यानंतर आपण थोडं थोडं वस्त्र हे त्याच्या वस्त्रावरती लावायचं आहे. ठीक आहे. आणि इथे हे जे डबा आहे, म्हणजे हा त्यांचा टिफिन म्हटला जातो. टिफिनमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा मिठाई ठेवू शकता. हां, म्हणजे कधी त्यांना झोपेत पण मध्येच त्यांना जाग आली, त्यांना भूक लागली, तर ह्या डब्यातनं ते खाऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुलसीपत्र आपण ॲड करून ठेवायचं. वरसुद्धा तुलसीपत्र ठेवायचं आहे. ते पाणी ठेवलेलं आहे आणि मध्ये तिथे तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. ठीक आहे. शंख जो आहे तो मागे ठेवलेला आहे. शंख कधीही जमिनीवर किंवा टेबलावरती तसं डायरेक्ट ठेवायचं आहे. त्याला खाली काहीतरी पात्र ठेवायचं, किंवा शंखाचा असं स्टँड पण येतो, तो पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आरती करायची आहे. आणि आता त्यांचा पूर्ण आपण शृंगार तर केलेला आहे, बरोबर. त्यांना वस्त्र धारण करवली आहेत, त्यांची बासरी दिलेली आहे, अजून त्यांना अत्तर लावलेलं आहे. तुम्ही कंठी पण घालू शकता त्यांना. हे बघा, ही अशी कंठी असते, तर त्यांना ती पण घालू शकता. पण मी आत्ताच सध्या तरी नाही घालत आहे, कारण त्यांचं तर म्हणजे असंच, म्हणजे कंठी विनाही ते छान दिसतात, कारण त्यांचा जो पोशाख आहे ना तो खूपच असा म्हणजे भरीव आहे, भरलेला आहे. तर त्याच्यामध्ये अजून मी हे नाही घालत बसत आहे, ते असे छान दिसत आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही असंही घालू शकता, किंवा साधीवाली कंठी असते ना, अशी पण वापरू शकता, मोत्यांची. आता सगळी आपली सेवा ती जी आहे, स्नान सेवा, ती झालेली आहे. आता त्यांना त्यांचा शृंगार कसा झाला आहे ते दाखवायचं आहे आपल्याला. तर आपण त्यांच्यासमोर असा मिरर घ्यायचा आहे. मिरर जो आहे ना तो असा दाखवायचा. त्यांना विचारायचं की कसा झाला आहे
शृंगार ते बघतील स्वतः, ठीक आहे. त्यांना आवडला की मग या आरशामधूनच आपण त्यांचं रूपसुद्धा बघायचं आहे. आता इथे दिसतात ना आरशात, त्यांचं स्वरूप दिसतं आहे ना, आपण ते बघायचं असतं. आणि मग तो आरसा आपल्याकडे वळून आपण त्याच्यामध्ये आपलं स्वरूप बघायचं, ठीक आहे. ही आहे दर्पण सेवा. तर बघा, हा जो मिरर आहे ना, त्याच्यामधून आपण स्वतः पण बघायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता दर्पण सेवा झाली, त्याच्यानंतर आपण चामर सेवा करणार आहोत. चामर म्हणजे काय, तर त्यांना पंखा घालायचा, म्हणजे हवा घालायची आहे. तर आता माझ्याकडे हे मोरपीस आहे. मोरपिसाचा पूर्ण असा गुच्छा पण असतो गोलवाला, त्यांनी पण करू शकता. किंवा चामर म्हणजे असं कापसाचं पण ते असतं, तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या देवळांमध्ये, ठीक आहे. किंवा छोटे छोटे असे पंखेसुद्धा मिळतात, जे जिथे ठाकूरजींचे सगळे म्हणजे वस्त्र किंवा बेड किंवा पाळणा वगैरे मिळतो ना, त्यांच्याकडे चामर, तुम्ही बोलत ना चामर पाहिजे, तर ते तुम्हाला देऊ शकतात, ठीक आहे. किंवा मग साधं सोपं म्हणजे एक मोरपीस आणायचं आणि त्याच्यानी अशी त्यांना हवा घालायची, ठीक आहे. ही असते चामर सेवा. म्हणजे त्यांनाही थंडावा आपण आपल्या हाताने त्यांना हवा घालत असतो, ती आपली सेवा असते असं. त्यांना आपण पुष्पसुद्धा वाहायचं आहे. आणि आत्ता वेळ आलेली आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायची. तर आपण जो काही नैवेद्य इथे आपण तयार करून ठेवलेला असतो तो त्यांना द्यायचा असतो. तर आता इथे मी समोरच करते. आता हे पण चौरंगच आहे, तर त्याच्यावरती मी भरीव असं चौकोन तयार केलेला आहे. चौकोन करायचा आहे आणि त्या चौकोनावर आपण जो काही नैवेद्य तयार केलेला आहे तो इथे ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि त्याभोवती आपण पाणी हे करायचं आहे 3 वेळा, 1 2 3. हे तुलसीपत्र आहे. आपण जे मगाशी पंचामृत केलं आहे ना, त्याचंच नैवेद्यसुद्धा मी दाखवलेलं आहे. पंचामृताचा नैवेद्यसुद्धा खूप छान असतो भगवान श्रीहरींच्या सेवेमध्ये, ठीक आहे. तर त्यांना आपण हा नैवेद्य जो आहे तो 3 वेळा पाणी आपण हे केलं, त्याच्यानंतर आपण तो नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. किंवा छोट्या स्पूननेही तुम्ही त्यांना भरवू शकता. हे पंचामृत आहे, ठीक आहे. तर याप्रमाणे तुम्ही त्यांना ऑफर करू शकता. आणि त्यांच्यासमोर पाण्याचं पण ग्लास ठेवायचा आहे. जो नैवेद्य ठेवाल तो ठेवायचा आहे. प्लस हातांचा डबा, याला बंटाजी म्हणतात आणि झारी जी म्हणतात त्याला, पण हे आपण ते ग्लास ठेवतो आहे, पण झारी वेगळी असते. तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. सध्या मी तरी नाही आणलं आहे, पण माझ्याकडे हे ग्लास आणि हे वाटी वगैरे त्यांची सेपरेट आहे. हा चमचा पण त्यांचाच सेपरेट आहे. त्यांची भांडी सगळ्यांची सेपरेट आणायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, कधीही तुम्ही स्नान घालताना देवाला, तर जेव्हा पण तुम्ही स्नान घालता देवाला किंवा अभिषेक करता, तेव्हा कधी कधी काय होतं, आपल्या घरचे म्हणजे पहिल्यापासून अशी पद्धत असते की सगळेच देव घेतात एका ताटामध्ये किंवा काय म्हणतात त्याला तांबणामध्ये, सगळ्यांनाच एकत्र पितांबरीने घासलं जातं, मग ते धुतले जातात, एकदम छान छान चमकले जातात देव. तसं करू नका. कारण बघा, आपण देवाची पूजा करतो, आपल्या घरात ते आपण देव मांडलेले आहेत, तर ते त्यांना देवाप्रमाणेच बघा. त्यांना अशी खेळणी समजू नका की बाबा ती मेटलची खेळणी आहेत, आपण त्यांना चमकवायचं आहे म्हणून पितांबरीने घासून घासून अगदी लिटरली काही लोक असं ते घासायचे, ती बुट्टा वगैरे असतो ना भांडी घासायचा, त्यांनी देवांना पितांबरीने घासतात. तर बिलकुल तसं करू नका. नेहमी पंचामृतानेच अभिषेक घाला कुठल्याही देवांच्या मूर्तीला. देवाचे टाक असतील किंवा कुठल्या मूर्त्या असतील, त्यांना प्लीज पितांबरीने नका घासू. आणि सगळ्या देवांना एकत्र एका तांबणामध्ये ठेवून मग ते नाही, ते नका. ती भांडी नाही आहेत किंवा ते कुठली खेळणी नाही आहेत, ठीक आहे, की एकदाच संडेला सगळी तांबणात घेतली देव आणि ते देव आहेत. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना तुम्ही सगळेच एकत्र आंघोळ करायला जाता का? नाही ना. मग देवाला पण सेपरेट त्यांना आंघोळ घालायची असते. हो, थोडा वेळ जाईल, घरचे बोलतील की नाही आम्ही एवढे वर्षानुवर्षे आम्ही अशीच आंघोळ घालतोय, ठीक आहे. त्यांच्याशी तसं भांडू नका किंवा वाद घालू नका. पण त्यांना तुम्ही एक युक्ती करू शकता की त्यांना सांगू शकता की बाबा श्रीकृष्णाची सेवा मी करेन, तर त्याचं स्नान वगैरे असं मी बघेन.
मग हळूहळू सगळे देव हळूहळू आपण त्या त्या दिवसाला मीच करत जाईन ॲटलिस्ट एवढं तरी तुम्ही आयडियाशीर बोलू शकता, म्हणजे त्यांचं पण मन दुखावणार नाही आणि आपली सेवा जी आहे ती प्रॉपर तशी होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल ना श्रीकृष्णांना, तेव्हा ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं तो समोर ठेवायचा आहे. नाही तर असं नाही झालं पाहिजे की तुम्ही नैवेद्य दाखवलात आणि आपली स्वतःची जेवणाची ताटं वगैरे घेतलीत तुम्ही जेवायला, असं नाही झालं पाहिजे 5 मिनटाच्या आतमध्ये. थोडं 10-15 मिनटं थांबा, त्यांना नैवेद्य ग्रहण करू देत. ठीक आहे, पॉसिबल असेल तर दुसऱ्या रूममध्ये तुम्ही जाऊन बसा. हां, आणि जर त्याच रूममध्ये असेल तर काही हरकत नाही, 5 ते 10 मिनटं तुम्ही तिथे देवाच्या समोर नैवेद्य जो आहे तो ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं जेवण जे आहे ते खाऊ शकता. ठीक आहे, मग घंटी वाजायची आहे. आणि बघा आता हे प्रत्येकाच्या मनातले भाव आहेत बरं का. आता हे आपण त्याला बालक स्वरूप मानतोय, म्हणजे हे लहान आहेत, छोटे बेबी आहेत, हां बाळकृष्ण आहेत, त्यामुळे आपण त्यांना अशी खेळणी वगैरे पण आणलेली खूप आवडतात, असे वाजवून दाखवायची त्यांना खुळखुळा वगैरे, तर खूप छान वाटतं त्यांना पण खूप आवडतं की चला आपल्याला हे बालक स्वरूपात त्या माझं पूजन होतं या घरात, तर त्यांच्या पण आपल्यावरती त्याच स्वरूपात प्रेम येतं. हां, तर असंही तुम्ही करू शकता. आणि कुठलाही नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा राधाराणीचं स्मरण करायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा राधाराणी असं नाव मनात घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे प्रत्येकाकडे राधाराणीची मूर्ती असेलच असं नाही, किंवा कोणी सुपारी वगैरे ठेवत नसेल, तर तुम्ही मनातल्या मनात राधे कृष्ण गोपाल कृष्ण, कृष्ण कृष्ण हरी हरे, कृष्ण कृष्ण हरी हरे असं सुद्धा बोलू शकता. आणि मग तो नैवेद्य जो आहे तो अर्पण करू शकता. तर झालेली आहे पूजा. आणि हाच तो प्रयत्न होता मला सांगायचा की सगळे देव जे आहेत ते एकत्र आंघोळीला नेऊ नका. आणि जे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते पटकन आता मी तुम्ही बघा तो व्हिडिओ. ठीक आहे, बघितलाच असेल म्हणा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत बोला जय श्री राधे. ठीक आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री महाकाल.